शत्रू अडकणार का स्वतःच्याच डावात? सूर्याला मिळणार का जामीन? लाखात एक आमचा दादा मालिकेची कहाणी इंटरेस्टिंग आणि एक्साइटिंग वळणावर येऊन उभी आहे। मालिकेमध्ये खूपच ट्विस्ट आणि टर्न्स बघायला मिळत आहेत आणि अशातच झालेला एपिसोड खूपच धमाकेदार झाला, जिथे आपल्याला बघायला मिळालं की तुळजा आणि बहिणी मिळून सूर्यासाठी सरप्राईज प्लॅन करतात, त्याचा बर्थडे सेलिब्रेट करतात। पण तेव्हा शत्रूचा खेळलेला डाव यशस्वी होतो आणि पोलीस सूर्यापर्यंत येऊन पोहोचतात। त्यानंतर सूर्याला होते अटक। शाळेच्या मुलांच्या जीवनात शत्रू विष मिसळतो आणि मुलं आजारी पडतात आणि या सगळ्याचा आता जबाबदार सूर्याला ठरवलेलं जात आहे। त्यानंतर सूर्याला अटक झालेली आहे। सूर्याला भेटायला पोलीस स्टेशन मध्ये बाबा पोहोचतात, तेव्हा सूर्या त्यांची माफी मागतो आणि त्यांना म्हणतो की आपल्या घरावर मी डाग लावलंय, पण हे डाग मी पुसून काढेन आणि पुन्हा आपल्या घराला तो मान मिळवून देईन, मला माफ करा म्हणून। सूर्या इथे इमोशनल झालेला आहे, तर दुसरीकडे बघायला मिळतंय की मामा आणि गावची काही मंडळी मिळून आता पोहोचलेली आहेत पोलीस स्टेशन पर्यंत, जिथे ते सूर्या गुन्हेगार नाही, सूर्या निर्दोष आहे हे सांगत नारे लावत पोहोचलेले आहेत। त्यांचं म्हणणं आहे की जे काही झालं यात सूर्याचा अजिबात हात नव्हता, त्यामुळे त्याला जेलमधून सोडलं गेलंच पाहिजे। तेव्हाच तिथे शत्रू आणि डॅडी सुद्धा पोहोचतात। ती माणसं म्हणतात पोलिसांना की तुम्ही सूर्याबद्दल काही पुरावा तुमच्याकडे आहे का? नसेल तर तुम्ही शाळेचे सीसीटीव्ही चेक करा, तुम्हाला खरं काय ते कळेल म्हणून। आणि हेच शत्रू आणि डॅडी सुद्धा ऐकतात। त्यानंतर डॅडी शत्रूला विचारतात की जेव्हा तू तुझं काम करत होतास तेव्हा तू सीसीटीव्ही बंद केले होतेस का? तेव्हा शत्रू डॅडींना म्हणतो की ते मात्र बंद करायचं माझ्याकडून राहून गेलं। आता हे ऐकून डॅडी मात्र खूपच टेन्शन मध्ये आलेले आहेत। बघणं फार महत्वाचं असणार आहे की यानंतर सीसीटीव्हीच्या माध्यमातून सूर्या सोबतचा आणि शत्रू विरुद्धचा पुरावा मिळेल का? तर दुसरीकडे सूर्याला जामीन मिळणार आहे का? कारण पोलिसांनी गावकऱ्यांना सांगितलेलं आहे की जर सूर्याला जामीन द्यायची असेल तर तुम्हाला 50,000 रुपयांची रक्कम आहे ती पोलीस स्टेशन मध्ये भरावी लागेल। तर कोणी आहे का जो सूर्यासाठी जामीन द्यायला तयार आहे? तर पुढे येऊ शकता। आता बघणं फार महत्वाचं असणार आहे की सूर्यासाठी जामीन कोण देणार? सूर्याला जामीन मिळणार का? आणि शत्रूचा डाव यशस्वी होणार का? कोणाला मिळणार शत्रू विरुद्ध पुरावे? सध्या तरी शोचा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होताना दिसतोय। तुम्हाला किती आवडतोय हा ट्रॅक आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी टेलिगप्पाला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। नमस्कार।